तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी बी फार महत्त्वाचा होणार आहे। जसे की मित्रांनो, काळाच्या गरजेनुसार वेळेनुसार जसे शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आणि बरेच शेतकरी त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत। आता राहिलोत फक्त म्हणजे तुम्ही आणि मी। जसे काय आता ही माझ्यापाशी माहिती आली, मी तर तुम्हाला सांगत आहे आणि ती कोणती माहिती आहे आणि कोणते शेतकरी म्हणजे त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत आणि ती कशामुळे काय सगळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर मुद्दा विषय हा आहे शेतीसाठी स्वस्त आणि मस्त ड्रोन, संपूर्ण माहिती आणि त्याची सबसिडी, आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती देणार आहे। तर मित्रांनो, मुद्दा असा आहे की शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी फार त्रास होतो किंवा बरेच प्रॉब्लेम येतात। जसे काही वाटेमुळे प्रॉब्लेम येतो किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये जाता येत नाही कारण चिखल होते। तर असे बरेच कारणं असतात की जेणे वाचून आपल्या फवारण्या होतात आणि आपण त्या पिकाचा फायदा घेऊ शकत नाही, कारण त्याच्यावर फवारणी नाही झाल्यामुळे काय होतं, त्या पिकाचं मोठं नुकसान होतं। तर अशा बऱ्याच कारणांना ओळखून सरकारने शेतकऱ्यासाठी एक फार महत्त्वाची स्कीम म्हणजे ड्रोन योजना आणली आहे। तुम्हाला ड्रोनवर कमीत कमी 70 ते 75% सबसिडी देणार आहे सरकार। तर चला ह्या पूर्ण गोष्टीबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे, म्हणजे ते फॉर्म कुठं भरायचं आहे काय वगैरे वगैरे। पहिलं मी तुम्हाला मित्रांनो 2 ते 3 ड्रोनचे नावं सांगतो जे शेतीसाठी फार महत्त्वाचे आहेत। जमलं तर त्याची मी किंमत पण सांगतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, पहिल्या कंपनीचं जे ड्रोन आहे, चांगलं ड्रोन आहे, ते आहे धनुका ॲग्री ड्रोन्स। मित्रांनो, हा ड्रोन विशेषतः शेतीसाठी डिझाईन केलेला आहे। याची क्षमता साधारण 10 ते 15 लिटर पाणी असते याच्यामध्ये। हे ड्रोन GPS तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे नियोजित ठिकाणी अचूक फवारणी करू शकतं। दुसरं ड्रोन आहे मित्रांनो किसान ड्रोन। गरुडा एरोस्पेस कंपनीचा किसान ड्रोन हा एक चांगला पर्याय आहे। याची क्षमता 5 ते 10 लिटरपर्यंत आहे आणि हा वजनाने हलका आहे। याचा वापर कीटकनाशके, खते आणि वाढीसाठी आवश्यक असलेल्या पदार्थाच्या फवारणीसाठी केला जातो। आणि मित्रांनो, तिसरा ड्रोन आहे अर्गस T20P, अर्गस T20P म्हणजे DJI हा ड्रोन आहे। हे थोडे महाग आणि उच्च क्षमतेचे ड्रोन आहे। याची टाकी 20 लिटरची असते, त्यामुळे मोठ्या शेतात कामे करणे सोपे जाते। यात अनेक सेन्सर्स असतात जे पिकांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यास मदत करतात। आता चला मित्रांनो, भारत सरकारने किंवा आपल्या राज्य सरकारने या ड्रोनसाठी सबसिडीची योजना कोणती आहे याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांनी ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते। ही मदत साधारणपणे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान SMAM या योजनेअंतर्गत दिली जाते। सबसिडीबद्दलची माहिती। सबसिडीची रक्कम शेतकरी गटासाठी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPOS आणि सहकारी संस्थांसाठी ड्रोनच्या किमतीच्या 75% पर्यंत सबसिडी मिळू शकते, जी जास्तीत जास्त 7.5 लाख रुपये असू शकते। वैयक्तिक शेतकऱ्यासाठी खास करून अनुसूचित जाती SC, अनुसूचित जाती जमाती ST, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी सबसिडीची रक्कम 40 ते 50% पर्यंत असू शकते। काही राज्यामध्ये ही रक्कम 4 लाखापर्यंत आहे। सबसिडी मिळवण्यासाठी प्रक्रिया। अर्ज तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण उप अभियान SMAM या अधिकृत पोर्टलवर https://farmech.dsc.gov.in ऑनलाईन अर्ज करावा लागतो ह्या वेबसाईटवर। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, जातीचा दाखला लागू असल्यास बँक पासबुकची प्रत आणि ड्रोन खरेदीची कोटेशन। तिसरं, तपासणी। तुमच्या अर्जाची आणि कागदपत्राची तपासणी कृषी विभागाकडून केली जाते। चौथं, सबसिडी। अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला ड्रोन खरेदीसाठी सबसिडी मिळते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला आवश्यक त्या ड्रोन तुम्ही शेती कामासाठी विकत घेऊ शकतो आणि तुम्हाला त्याची 70 ते 75% सबसिडी मिळते। 40% सबसिडी मिळते, जी तुमच्या म्हणजे जाती वगैरे त्या प्रमाणपत्र दाखल केल्यावर त्याच्यावर अवलंबून आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतीसाठी म्हणेल ते ड्रोन तुम्ही घेऊन तुमच्या शेतीसाठी वापर करू शकता किंवा तुमच्या व्यवसायासाठी वापर करू शकता। अशा रीतीने तुम्ही फायदा घेऊ शकता। आणि जर तुम्हाला काही माहिती मित्रांनो समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला ते सविस्तर पूर्ण माहिती जो बी तुम्ही म्हणजे ज्याला पण समजेल नाही, जो कमेंट करेल मी त्याला त्याचं पूर्ण विस्तृत विवरण माहिती देईन। तर चला मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि एका अशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।